आज आपण नेहमीपेक्षा थोडासा वेगळा, खमंग, रुचकर, मस्त असा कुरकुरीत थालीपीठ डोसा बनवतोय। त्यासाठी मी इथे पाव कप गव्हाचं पीठ, पाव कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन आणि पाव कप तांदूळाचं पीठ घेतलं आहे। तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही पाव कप रवा सुद्धा वापरू शकता। 1 चमचा धणे जिरे पूड, 1.5 चमचा लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या आहेत, पाव चमचा हळद, 1 चिमूट हिंग आणि कोथिंबीर घातली आहे। हे सगळं आता मिक्स करून घेऊया आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय। चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा, तेल लावून घ्यायचं आणि नंतर कडेने हे पीठ घालायला सुरुवात करायची आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे। पीठ पातळ ठेवलं आणि तवा छान कडकडीत गरम केला म्हणजे डोस्याला जाळी छान पडते। कुठल्याही चटणी सोबत, शेंगदाण्याची, खोबऱ्याच्या चटणी सोबत खायला एकदम मस्त लागतो।